प्राथमिक प्रशालेचं वार्षिक स्नेहसंमेलन नुकतंच मोठ्या थाटात पार पडले। दिनांक 22/12/2023 रोजी प्राथमिक विद्या मंदिरमधील सर्व विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित केलं होतं। याचं उद्घाटन तुकारामचा कोल्हापुरे विमा सल्लागार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलं। अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गणपतसा मिरजकर, सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे सचिव गजानन गोयल, संस्थेचे सदस्य जयकुमारसा कोल्हापुरे, शैक्षणिक संस्थेचे सदस्य भरतकुमार शालगर, क्षत्रिय समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा मगजी, सदस्य सुरेखा झाड, पूजा भूमकर आणि प्रशालेच्या मुख्याध्यापक भगवंत उमदीकर, सहस्त्रार्जुन इंग्रजी माध्यम प्राचार्य विष्णू रंगरेज उपस्थित होते। प्रास्ताविका मुख्याध्यापिका मंजुषा माने यांनी केलं। स्नेहसंमेलनात जवळजवळ नर्सरी ते चौथीच्या 600 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनानं करण्यात आली। गणपतीच्या जय जयकारानंतर नर्सरी, लहान गट आणि मोठा गट यामधील चिमुकल्यांनी पार्टीवेअर डान्स, पंजाबी भांगडा करून प्रेक्षकांना त्यांच्या तालावर नाचवलं, तर हर हर शंभू म्हणत शंकरचं तांडव नृत्य सादर केलं। मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी तसेच इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी दादा कोंडके यांच्या आठवणी जागा केल्या, तर झुके गाना इस साला म्हणत पुष्पा गाण्यातल्या नृत्याविष्कार पहिली हेमंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केला। पांडुरंगाचा भक्त गोरा कुंभार याची विठ्ठल भक्ती आणि विठ्ठलाच्या भक्तावरील प्रेम इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नृत्यातून सादर केलं। प्रेक्षकांना भावनिक केलं, तर जिम्मा फुगडी खेळत बाईपण भारी देवा या चित्रपटातील गाजलेली मंगळागौर इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी सादर करत बाईपण कसं भारी आहे हे दाखवलं। छत्रपती शिवरायांचा जय जयकार करत चौथीच्या मावळ्यांनी थेट प्रेक्षकांना शिवकाळात गेल्याचा भास दाखवला। महाराष्ट्राची कुलदेवता आई जगदंबेची, नवदुर्गाची 9 रूपं दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून साकारली। शाळेचे अनेक विद्यार्थी कन्नड भाषिक असल्यानं इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी स्वर्गीय पुनीत राजकुमार यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सादर केला। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचं सूत्रसंचालन वंदना आळंगे यांनी केलं। आभार वर्षा कबाडे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहस्त्रार्जुन शिक्षण संकुलातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अधिक परिश्रम घेतले।